नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोमल चंद्रिकापुरे चॅनलवर। आज मी तुम्हाला ऐकवणार आहे एक अतिशय मनोरंजक आणि बोधप्रद गोष्ट। गोष्टीचं नाव आहे चतुर ससा आणि गर्विष्ठ हत्ती। तर चला सुरू करूया। एका मोठ्या जंगलात गजा नावाचा एक विशाल हत्ती राहायचा। गजा शक्तिशाली होता, पण त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता। तो वाटेत येणाऱ्या लहान प्राण्यांना त्रास द्यायचा आणि म्हणायचा, या जंगलात माझा इतका शक्तिशाली कोणीच नाही। त्याला जंगलात चिनू नावाचा एक छोटा आणि हुशार ससा राहायचा। गजाचा गर्व उतरवण्यासाठी चिनूने एक युक्ती लढवली। एके दिवशी चिनू हत्तीकडे गेला आणि म्हणाला, गजा महाराज, तुम्ही शक्तिशाली आहात हे मान्य, पण तुम्ही माझ्यासोबत धावण्याची शर्यत लावू शकता का? जो पलीकडच्या टेकडीवर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाला आधी स्पर्श करेल तोच खरा विजेता। हत्ती जोरात हसू लागला आणि म्हणाला, तू तर एवढासा, मी एका पावलात तुला मागे टाकेल। चालतंय, लावूया शर्यत। शर्यत सुरू झाली। हत्ती आपले मोठे पाय टाकत वेगाने धावू लागला। ससा मात्र शांतपणे त्याच्या मागे होता। वाटेत एक खूप दाट झाडी आणि वेलीचे जाळे होते। हत्तीचे शरीर मोठे असल्यामुळे तो त्या वेलीमध्ये अडकला। तो जितका जोर लावायचा तितका वेली त्याला जास्त जखडून टाकायच्या। चिनू ससा मात्र छोटा असल्यामुळे त्याला वेलीच्या खालून फटीतून चपळाईने निघून गेला आणि झाडापाशी आधीच पोचला। हत्ती कसाबसा बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की ससा आधीच तिथे पोचला होता। गजाला आपली चूक समजली। त्याने चिनूची माफी मागितली आणि त्यानंतर तो कोणालाही त्रास देऊ लागला नाही। गोष्टीचा बोध असा आहे की कधीही आपल्या शक्तीचा गर्व करू नये। कधीकधी बुद्धी ही शक्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ असते। तर आमच्या अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।